काल गुराव ठोकू टाकले का आमच्यावर टाकल्या ते अजून आग होती रातभर झोप नाही आम्हाला. आप्पा काल चांगल्यासाठीच आम्ही बोलत होतो का नाही. जमीन विकली तर भरपूर पैसा येईल ना, एवढाच उद्देश होता आप्पा काल आमचा. जोडीदार आमच्या फायद्यातच म्हणलं होतं ना आप्पा आपल्याला. लगेच तुम्ही पण मागचा पुढचा विचार न करता मारत सुटलाय. पोरांनो तुम्हाला लय मारलं, चुकलं बरं का माझं. त्या रातच्याला लय विचार केला मी. रातच्याला सपान पडलं, सपनात मला कळलं मी 2 महिन्याच्या पुढे जास्त काय जगणार नाही. काय काय असं काय बोलता आप्पा? नाही माझं कितीक राहिलं आता, पिकलं पान कावा गळण बारवासा नाही. त्यामुळे मी ठरवले तुम्ही म्हणता तिथं अंगठा द्यायचा. म्हणजे देतायच अंगठा? अंगठा देतो, पण माझी एक आट आहे. 3 झाडं मी लय दिवस झाला आबादतोय. माझ्या बानी ह्याचं बी दिलं होतं मला. ह्याला फुलं आलं की तुम्हाला अंगठा दिला. काय बोलताय आपा? आपा ह्याला फुल किती दिवसात येईल? जीव लावला की लवकर येत्या. आपण आठवण लय मोठी घातली नाही. फुलं फक्त आली पाहिजे झाडाला. हे जुन्या विचाराची ध्यानला काय माहिती आता टोनिक किती किती निघले ते, औषधा बारी बारीतली निघले. 2 महिन्याच्यात फुलं आणायची जबाबदारी आपली. जबाबदारी घ्या, नाही म्हण नका. बघा नाही तो गोड बोलून आप्पा परत चालतो सारखं चालतो. नाही काय करत आपणच बदलणार आहे. ठरलं पोरांनो? मंजूर आहे आम्हाला आपा. 2 महिन्यात फुलं ना, हा, मंजूर आहे. ह्याला फुलं आलं की तुम्ही म्हणता तिथं अंगठा दिला. तुम्ही बिंदास राहा. नक्की बदल कर नका आपा. खानदानीत कुणी आपल्या कधी खोटं बोललं नाही. चल लागू तयारीला. लागत आहे. हो हो. औषध काहीतरी चुकीचं बसलं बरं का. चांगलं झाड आलेलं गेलं, कळी धरली होती फुलाने. आपण कशी तरी जमिनी काय परवानगी दिली. आपलंच नशीब माती खाताय. 3 झाडं लावली, त्यातलं एक गेलं जळून. या माणसाच्या चुकीच्या सल्ल्यामुळे झाड जळून गेलं. आता झालं गेलं विसरून जा. 1 झाड जळलं तरी ती राहिलेली 2 झाडं जगावली पाहिजेत. आता म्हणून जर रातून दिवसा बसलो जाग त्याला आपण राखण. तात्या काय ते जमिनीचं वारसाला बेवारस पण तात्या लगीनच नाही झालं तर वारस कुठं आणता? 5 वर्ष झालं, 5 वर्ष झालं तालवारीला लिंबू लावून तयार आहे, तरी एक सुद्धा पोरगी आहे ना. हा तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? काय झालं? काय झालं? डोळे गेलं तो तुझं. एवढं एवढं झाड तर खाल्लंय शिर्डीनं. एवढूचा मग करोडो रुपयाचं नुकसान झालं आमचं. करोडो? एवढ्या झाडानं करोडोचं नुकसान? होईल ना. हर्र हर
तात्या 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 ओ तात्या 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 चीज झालंय. आपा अरे वा वा वा, आलं ना फुल, फुलावला मला तुम्ही. अहो, लय तिघांनी कष्ट केलं. कष्टाची चीज झाली. आलं ना, जा कागद घेऊन ये. ठरल्याप्रमाणे मी सही अंगठा देणार. अरे आणखी बघत काय उभा राहिलाय. काय गंगा? नाही काय तात्यांचा परवा दावा आहे ते सांगायला आलो होतो. हे काय तुमचं अपमान्य झालं होय नेहमी कायला? आपण दिली परवा. आमचं म्हातारण मेलं मातीत त्या, पण जमिनी कोण नाही दिली. आणि तुम्ही काही म्हणा, त्या जमिनीत त्या म्हाताऱ्याने जीव सोडला ती मी पुढं जमीन विकत नाही. आणि पुढं तीच वारसा मी चालवणार आहे. माझ्याच्याने नाही होणार जमीन विकणं. काही असू द्या, कसं असू द्या, त्यात येऊ पिकू काही होऊ, पण माझं मी ती जमीन कसणार, मी विकणार नाही. आपल्या पूर्वजांच्या आत्मा आहे ना आपल्या त्या मातीतच आहे. या परवा दिवशी तुम्ही ठरवलं आणि ह्या खडकात फुल उमलून दाखवलं. आनंद वाटला. आता दिलेल्या शब्दाप्रमाणे आणा इकडं. काय वाचणार सुद्धा नाही, तुम्ही म्हणताल तिथं सही करतो. आप्पा काय झालं रे? काय झालं रे? लागला ना लढा तुम्हाला मातीचा? अरे ह्या भूमीसाठी, ह्या मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी 106 लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अनेकांनी तुरुंग भोगला. तेव्हा ही भूमी कुठं आपल्या ताब्यात आली. आणि तुम्ही ही भूमी विकून स्वतः परख व्हाया निघाला. ह्यासाठी मी तुम्हाला विरोध करीत होतो. जमिनीमध्ये राबलं तर लाळा लागणार आहे, असं कडक इस्त्रीचे कपडे घालून फिरून जमिनीचा लाळा लागणार नाही. तुम्ही स्वतः राबला, कष्ट केल्याशिवाय घाम गाळल्याशिवाय खडकाची माती होणार नाही. आणि माती झाल्याशिवाय शेती पिकणार नाही. ही शेती पिकवून खा, पुढच्या पिढीला द्या. तुम्ही जर अशी प्लॉटिंग करून जमिनी इकू लागला तर तुमच्या तरुण पिढीला माझा विचार नाही. पुढं खाणार काय
पुढच्या पिढीला उत्तर देणार काय बघा. अजूनही वेळ गेलेली नाही. विचार करा.